Welcome to my YouTube channel, my dear friends. Let's see the next fable short story: The Town Mouse and the Country Mouse. Once upon a time, a town mouse went on a visit to his cousin in the country. आता एके दिवशी एक उंदीर went to a visit to his cousin in the country. एक उंदीर आपल्या कझनकडंच म्हणजे चुलत भावाकडं किंवा आपल्या नातलगाकडं गावाकडं त्याला भेटायला तो गेला. द कंट्री माऊस वॉज अ सिम्पल रस्टिक फेलो. आता हा जो कंट्री माऊस होता म्हणजे कंट्रीचा अर्थ आहे खेड, खेड्यात खेडगाव. हा कंट्री माऊस म्हणजे खेड्यात राहणारा उंदीर. वॉज अ सिम्पल, हा साधा रस्टिक फेलो. रस्टिक फेलो मीन्स व्हॉट? रुरल एरिया म्हणजे ग्रामीण भागात राहणाऱ्या फेलो म्हणजे व्यक्ती. ही लव्ड हिज टाउन फ्रेंड. आणि त्याचा जो टाउन फ्रेंड होता, त्याचा शहरात राहणारा हा जो मित्र होता, त्याच्यावर त्याचं खूप प्रेम होतं. ही गेव हिम अ हर्टी वेलकम. त्यानं अतिशय अंतकरणापासून त्याचं स्वागत केलं. बीन्स, चीज अँड ब्रेड वेर ऑल ही हॅड टू ऑफर. त्यानं आपल्या ह्या कझनला, आपल्या रिलेटिव्हला, आपल्या मित्राला बीन्स खायला दिल्या, पावट्याच्या बिया, चीज, दूध नसून जे तयार केलं जातं चीज, ते खायला दिलं की जे जास्त काळ टिकून राहतं. ब्रेड, पाव खायला दिले. वेअर ऑल ही हॅड टू ऑफर. त्यानं त्याला सगळे ते देऊ केलं खायला. बट ही ऑफर्ड देम फ्रीली. आणि हे सगळं त्यानं अगदी मनसोक्तपणे, स्वच्छंदपणे त्याला भरभराटून असं खायला दिलं, भरपूर खायला दिलं, पोट भरून. The town mouse rather turned up his long nose at his simple country fare and said. The fare या शब्दाचा अर्थ आहे फूड, अन्न. यू कॅन सी these न्यू वर्ड्स इन द मार्जिन. तुम्हाला हे सगळे नवीन शब्द इथं दिसत आहेत बघा. कझन म्हणजे रिलेटिव्ह, नातलग. कंट्री, रुरल एरिया, ग्रामीण भाग. अँड एरिया आउटसाइड अ सिटी ऑर अ टाउन, शहर किंवा गावाच्या बाहेरील भाग, त्याला म्हणजे कंट्री. रस्टिक म्हणजे रुरल, ग्रामीण. लिव्हिंग इन अ विलेज, गावात राहणे, खेड्यात राहणे. फेअर म्हणजे अन्न. आणि रिमेन्स म्हणजे लेफ्ट ओव्हर पार्ट्स म्हणजे उरलेला भाग. आपल्या मित्राला त्यानं हे गावातलं एवढं जे काही अन्न उपलब्ध होतं गावामध्ये, ते सगळं त्यानं आपले मनसोक्त आपल्या मित्राला खायला घातलं. अँड सेड, आणि म्हणाला, आय कॅनॉट. आता हा जो टाऊन माऊस होता, तो टाऊन माऊस एवढं खायला घालून सुद्धा त्यानं आपलं नाक मुरडलं. आणि नाक मुरडत तो आपल्या खेड्यातील मित्राला म्हणाला, आय कांट अंडरस्टँड कझन. अरे माझ्या नातलगा, मला समजे ना, हाव यू कॅन पुट अप विथ धिस पुअर फूड. एवढं हे साधन, या साध्या अन्नाबरोबर तू कसं बरं ह्या जीवन जगतोयस, कणतोयस या गावामध्ये, हे मला काही कळत नाहीये. बट ऑफकोर्स यू कॅनॉट एक्सपेक्ट एनिथिंग बेटर इन द कंट्री. परंतु साहजिकच आहे, खेड्यामध्ये याच्यापेक्षा चांगलं अन्न तुला आणखी मिळू पण शकत नाहीये. कम विथ मी अँड आय विल शो यू हाऊ टू लिव्ह. असं कर, तू माझ्याबरोबर खेड्यामध्ये ये, सॉरी शहरामध्ये ये, आणि मी तुला दाखवेन की कसं जीवन जगायचं असतं शहरामध्ये. अतिशय उच्चभ्रू, उत्कृष्ट पद्धतीचं जीवन कसं जगायचं असतं मी तुला दाखवतो. ये तू माझ्या शहरामध्ये. वेन यू सी टाउन लाईफ, जेव्हा तू शहरातील किंवा गावातील जीवन पाहशील, यू विल वंडर हाव यू कुड इव्हर लिव्ह इन द कंट्री. तुला अद्भुत वाटेल आणि तुला असं वाटेल की आपण का बरं इतके दिवस आपण या खेड्यामध्ये जीवन जगत होतो. नो सूनर सेड दॅन डन. नो सूनर सेड दॅन डन ही फ्रेज आहे. असं म्हणतोय तोच, जेव्हा हा टाउन जेव्हा गावातून परत निघाला, तेव्हाच ते लगेच दोघेही शहराकडे गेले सुद्धा. म्हणजे नुसतं ते बोलून थांबले, लगेच त्यांनी त्याच्यावर कृती केली. दॅट इज वाय
द फ्रेज इज नो सुनर सेड दॅन डन. सांगितलं नाही नुसतं तर लगेच त्याने ते केलं पण, म्हणजे लगेच ते शहराकडे गेले सुद्धा. द टू माय सेट ऑफ फॉर द टाउन. दोघेही शहरासाठी निघून गेले. अँड अरायव्ड ॲट द बिग हाऊस. आणि एक मोठ्या घराच्या जवळ येऊन पोहोचले. वेअर द टाउन माऊस लिव्ड इन अ होल. जिथं हा उंदीर त्या मोठ्या घरातील एका बिळात राहत होता. यू विल वॉन्ट सम रिफ्रेशमेंट आफ्टर अवर लॉंग जर्नी. लांब वरचा प्रवास करून आता तू थकला असशील आणि तुला रिफ्रेशमेंटची गरज असेल, म्हणजे थोडंफार काहीतरी खाण्याची आवश्यकता असेल. सेड द पोलाइट टाउन माऊस. हा सभ्य शहरातला उंदीर म्हणाला आपल्या मित्राला. अँड टूक हिज फ्रेंड इन टू अ ग्रँड डायनिंग रूम. आणि आपल्या मित्राला तो त्या मोठ्या घरातील एका डायनिंग रूममध्ये, म्हणजेच जिथं जेवायला बसलं जातं अशा ह्या डायनिंग रूममध्ये त्याला तो घेऊन गेला. देअर दे फाउंड द रिमेन्स ऑफ अ फाईन फीस्ट. एक मोठी मेजवानी झाल्यानंतर त्या मेजवानीमध्ये उरलेलं सुरलेलं जे काही अन्न पदार्थ होते, जे काही राहिलं होतं प्लेटमध्ये, त्या डिशेसमध्ये वगैरे, ते खाण्यासाठी ते तिथं घेऊन गेला तो त्याला. देअर दे फाउंड द रिमेन्स ऑफ अ फाईन फीस्ट. सून द टू माईस वेअर इटिंग अप जेलीज. जेली तुम्हाला माहीत असेल, जेली चॉकलेट वगैरे तुम्ही खाता, जेली केक, तर तसं ते जेलीज, तिथं उरलेली जेलीज त्यांनी खायला सुरुवात केली. अँड केक्स, आणि केक खायला सुरुवात केली. अँड ऑल दॅट वॉज नाईस. आणि सर्व दोन्ही पदार्थ चांगलं होतं, बेस्ट होतं, उत्कृष्ट होतं. नाव लेट्स सी द नेक्स्ट स्टोरी. सडनली दे हर्ड ग्रोलिंग अँड बार्किंग. अचानक त्यांना गुरगुरल्याचा आणि भुंकल्याचा आवाज ऐकू आला. व्हॉट इज दॅट? हे काय आहे ते? सेड द कंट्री माऊस. हा गावातील उंदीर म्हणाला त्या शहरातील उंदराला, अरे काय, कशाचा आवाज आहे हा? इट इज ओनली द डॉग्स ऑफ द हाऊस ॲन्सर्ड द अदर. दुसरा उंदीर म्हणाला, अरे काय नाही, त्या ह्या घरातले ती कुत्री आहेत, त्यांचा तो आवाज आहे, बाकी काय नाही. ओनली, सेड द कंट्री माऊस. आय डू नॉट लाईक दॅट म्युझिक ॲट माय डिनर. हा खेड्यातील उंदीर म्हणाला की मला हे जेवताना, डिनर म्हणजे रात्रीचं जेवण, हे रात्री जेवण करत असताना मला असलं संगीत मला अजिबात आवडत नाही. जस्ट ॲट दॅट मोमेंट द डोअर फ्ल्यू ओपन. आणि अगदी त्याच क्षणी दरवाजा उघडला. इन केम टू ह्यूज मॅस्टिफ्स. आणि त्या दरवाज्यातून दोन मोठेच्या मोठे मॅस्टिफ्स, म्हणजे अतिशय अवाढव्य भयानक असे, अँड टू माईस, कुत्री तिथं आली. द टू माईस हॅड टू स्कॅम्पर डाऊन अँड रन ऑफ. आणि ती कुत्री तिथं पाहिल्यानंतर ते दोघेही उंदीर त्या टेबलावरून खाली आले आणि तिथून त्यांनी पळ काढला. तिथून ते निघून गेले त्या डायनिंग हॉलच्या टेबलजवळ. गुड बाय कझन, सेड द कंट्री माऊस. आता याच क्षणी तो कंट्री माऊस, खेड्यातला उंदीर म्हणाला, गुड बाय कझन, माझ्या मित्रा, माझ्या कझन, माझ्या नातलगा, माझ्या चुलत भावा, मी तुझा निरोप घेतोय आता. व्हॉट, गोईंग सो सून, सेड द अदर. आता तो शहरातला उंदीर म्हणा, अरे काय इतक्या लवकर तू चालला सुद्धा? येस, ही रिप्लायड, हो हो मी चाललो. ते लगेच उत्तर दिलं. बेटर बीन्स अँड ब्रेड इन पीस दॅन केक्स अँड जेलीज इन फिअर. इथं शहरामध्ये भीतीच्या वातावरणामध्ये, अतिशय पॅनिक होऊन भीतीदायक वातावरणामध्ये केक आणि जेलीज खाण्यापेक्षा गावामध्ये शांततेत पावट्याच्या बिया आणि पाव खाल्लेलं कधीही चांगलं, असं तो म्हणाला. आणि तिथून तो निघून गेला. आता इथं एक सेंटेन्स दिलेलं आहे बघा. अडॅप्टेड फ्रॉम इसॉप्स फेबल. इसॉप्सच्या कथेमधून घेतलेल्या या कथा आहेत. आता इथं डिस्कशन करायला आपल्याला इथं क्वेश्चन दिलेला आहे बघा मार्जिनमध्ये. व्हॉट इज बेटर, कंट्री लाईफ ऑर टाउन लाईफ अँड वाय? म्हणजे शहरी जीवन का खेड्यातील जीवन उत्कृष्ट आहे, बेटर आहे, चांगलं, आणि का? त्याचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे. आणि त्याच्यावर न्यू वर्ड्स दिलेले बघा. ह्यूज म्हणजे व्हेरी बिग आणि खूप मोठं, आणि मॅस्टिफ्स म्हणजे बिग डॉग्स ऑफ अ स्पेशल ब्रीड,
एक विशिष्ट खास अशा जातीची मोठी मोठी कुत्री. व्हॉट डज द कंट्री माऊस मीन बाय ओनली? ओनली या शब्दाचा अर्थ कंट्री माऊस नाही तर म्हणजे त्याला काय सुचवायचं होतं? व्हेरीज आहे बघा. मी सेंटेन्स मी ते रिपीट करतो. ओनली सेड द कंट्री माऊस. ओनली म्हणजे फक्त नुसतं ते आवाज आहे रे, असं त्याला म्हणायचं होतं. त्याच्यावरून तुम्ही गेस करा आणि आन्सर द्या. आता इथं बघा मार्जिनमध्ये थिंग्स टू डू, डिस्क्राईब सम फीचर्स ऑफ कंट्री लाईफ अँड टाउन लाईफ. शहरी जीवन आणि खेड्यातील जीवन ह्याचं थोडंसं वर्णन करा, वैशिष्ट्यांचं त्यांच्या. रिराईट द स्टोरी युझिंग ह्युमन कॅरेक्टर्स अँड मेकिंग ऑदर अप्रोप्रिएट चेंजेस. तुम्ही ही कथा ह्युमन कॅरेक्टर्स घालून, म्हणजे आता हे 2 उंदरावर होते, आता 2 माणसांच्यावर तुम्ही ही कथा लिहू शकताय आणि योग्य ते बदल तुम्ही तिथं करून ती स्टोरी करू शकताय. नेक्स्ट, व्हॉट इज द मिनिंग ऑफ ओनली? ओनली शब्दाचा अर्थ काय? गेस द मिनिंग ऑफ टर्न अप हिज लॉंग नोज. या फ्रेजचा अर्थ काय होते? पुट अप विथ. सेट ऑफ. आता जेव्हा मी एक्सप्लेनेशन दिलं होतं त्यावेळी तुम्हाला त्याचा अर्थ लक्षात आला असेल. रिफ्रेशमेंट. आणि त्याच्यावरून तुम्ही ते अर्थ गेस करा, अंदाज करा काय ते. आता इथं वर्ड्स दिलेले आहेत बघा, न्यू वर्ड्स या पार्टमध्ये, या पेजवर आलेले. रिमेन्स, लेफ्ट ओव्हर पार्ट्स, उर्वरित भाग आणि एक्सप्लेन केलेलं होतं मी मगाशी. आय होप यू अंडरस्टूड दिस स्टोरी. नाव let's see the English workshop. This story has 2 parts. या कथेचे 2 भाग आहेत. राईट व्हॉट हॅपन्ड इन इच पार्ट. प्रत्येक पार्टमध्ये काय घडलेलं आहे ते तुम्ही सांगायचं आहे. इन द कंट्री अँड ॲट द बिग हाऊस. खेड्यामध्ये काय काय घडलेलं आहे, जे रिकामे आहेत फिल इन द ब्लँकसाठी दिले, तिथं तुम्ही तुमचे पॉईंट्स तिथं स्टोरीतून तुम्ही ॲड करायचे आहेत. ॲट द बिग हाऊस, आता मोठ्या घरामध्ये काय काय घडलेलं आहे ते इथं तुम्ही फिलअप करायचं आहे आणि ती ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. नंबर 2, ट्रान्सलेट द फॉलोइंग इन टू युअर मदर टंग. खाली दिलेली वाक्य तुम्ही तुमच्या मातृभाषेमध्ये म्हणजेच तुमच्या मराठी भाषेमध्ये ते ट्रान्सलेट करायचे आहेत. आय डू नॉट लाईक द म्युझिक ॲट माय डिनर. बेटर बीन्स अँड ब्रेड in peace than cakes and jellies in fear. Now write more sentences on the pattern of better beans and bread in peace than cakes and jellies in fear. Example, better late than never. आता तुम्ही बेटरचा उपयोग करून, बेटर आणि दॅनचा उपयोग करून आणखीन तुम्ही जास्त काही वाक्य तयार करू शकता का? प्रयत्न करायचा. एक्झाम्पल तुम्हाला एक दिलेलं आहे सोडून, अशा पद्धतीची वाक्य लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. चुकली तरी हरकत नाही, तुम्ही प्रयत्न करायचा आहे. ट्राय बट डोंट क्राय. नंबर 4, राईट द मोरल ऑफ द स्टोरी इन युअर मदर टंग युझिंग युअर ओन वर्ड्स. आता मोरल काय होतं या स्टोरीचं ते तुम्ही तिथे लिहायचं. म्हणजे दोन्ही स्टोरीज, दोन्ही फेबल्सच्या शॉर्ट स्टोरीचं मोरल तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. आय होप यू अंडरस्टूड दिस 2.2 ॲक्टिव्हिटी. ओके, वन मोर थिंग, डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब द चॅनल. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवीन जे अपडेट्स आहेत हे या चॅनल्सवर मिळत राहतील. आणि हा व्हिडिओ शेअरसुद्धा करायला विसरू नका आणि लाईकही करायला विसरू नका. आणि काय कॉमेंट्स, काय सूचना असतील तर कॉमेंटसुद्धा नक्की करा. थँक्यू.